तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सायटोप्लाझम असतो कुठं. सगळ्यात पहिला प्रश्न, सायटोप्लाझम असतो कुठं. ठीक आहे. कालपर्यंत जे आपण पाहिलं होतं सेल वॉल, त्या सेल वॉलच्या आतमध्ये जे काही पोर्शन असतो त्याला आपण संपूर्ण याला काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. सेल वॉलच्या आतमध्ये जे काही आपल्याला पार्ट देतो, ग्रॅन्युलर पार्ट, कोणता पार्ट, ग्रॅन्युलर पार्ट, त्या पार्टला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. ठीक आहे. काय असतं ते, ग्रॅन्युलर पार्ट असतं, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. द सेल दॅट कंटेनिंग ग्राउंड सबस्टन्सेस आर कॉल्ड एज सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स और सायटोसोल. द सेल कंटेनिंग ग्राउंड सबस्टन्सेस कॉल्ड एज सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स और सायटोसोल. म्हणजे ज्या सेलमध्ये काही असे सबस्टन्स राहतात, ठीक आहे, सायटोप्लाझमिक सबस्टन्स राहतात, त्यांनाच आपण सायटोसोल म्हणतो किंवा सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे. काय आहे ते, सबस्टन्स आहेत, काही ग्राउंड सबस्टन्स आहेत. कोणते सबस्टन्स आहेत, ग्राउंड सबस्टन्स आहेत, जे कुठे राहतात, सेलमध्ये राहतात, प्रेझेंट. ठीक आहे. इनसाइड दी सेल वॉल. सपोज जर ही सेल वॉल असेल आपली, ही पूर्ण काय असेल, आपली सेल आहे, आणि ही आपण जी काढली बाहेर हेक्सागोन टाईप, ठीक आहे, ही काय आपली सपोज सेल वॉल आहे. तर या आतमध्ये, या सेल वॉलच्या आतमध्ये जे कोणताही पोर्शन असेल, ठीक आहे, ग्राउंड सबस्टन्स, या पूर्ण सबस्टन्सला आपण म्हणू सायटोप्लाझम किंवा सायटोसोल किंवा सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. काय काय नाव आहे याला, सायटोप्लाझम, सायटोसोल और सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. ठीक आहे. हा पूर्ण काय झाला, ग्राउंड सबस्टन्स झाला, म्हणजे याच्या आतमध्ये हा ग्राउंड सबस्टन्स झाला. ठीक आहे. समजलं एवढं सायटोप्लाझम कशाला म्हणतात. आता नेक्स्ट पॉईंट पहा. आता हा जो सायटोप्लाझम असतो ना, हा सायटोप्लाझम असतो, हा एका जागी स्थिर राहत नाही. इट इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे एका जागी तो थांबून आहे बॉ. हा एक मटेरियल आहे एवढा छोटासा, तो आज इथे आहे तर दुसऱ्या जागी दुसऱ्या दिवशी इथे असतो, नंतर इथे, नंतर इथे. म्हणजे त्याची काही फिक्स पोझिशन आहे का, नाही. तो फिरता आहे, स्ट्रीमिंग आहे, त्याचं काय नेहमी फिरणं चालूच असतं. तो एका जागी स्थिर राहतो का, नाही. आणि त्या मोमेंटला, त्या प्रोसेसला जी सायटोप्लाझममध्ये होते, त्या प्रोसेसला आपण म्हणतो सायटोसिस. काय म्हणतो, सायक्लोसिस म्हणतो. ठीक आहे. हे बघा, सायटोप्लाझम शोज द स्ट्रीमिंग मुवमेंट. कोणती मुवमेंट दाखवते सायटोप्लाझम, स्ट्रीमिंग मुवमेंट. आता स्ट्रीमिंग मुवमेंट कशाला म्हणतो आपण, स्ट्रीमिंग म्हणजे फिरती मुवमेंट. ठीक आहे. ज्यामध्ये सायटोप्लाझम फिरत राहत, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रीमिंग मुवमेंट. आणि त्या स्ट्रीमिंग मुवमेंटलाच आपण काय म्हणतो, सायक्लोसिस म्हणतो. काय म्हणतो, सायक्लोसिस. कळालं एवढं. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पहा. सायटोप्लाझम ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज साइट ऑफ व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे सायटोप्लाझम जो आहे तो खूप साऱ्या रिॲक्शन्सचा रॉ मटेरियल सुद्धा बनतो. म्हणजे काही ज्या रिॲक्शन्स होतात ना, त्यासाठी लागणारा जो काही पूर्ण साठा लागतो, समजून घ्या एखादी रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन होण्यासाठी काहीतरी आपल्याला सबस्टन्स लागेल, ते पूर्ण सबस्टन्स कशामध्ये राहतात, सायटोप्लाझममध्ये राहतात. म्हणजे तो काय आहे, आपला एक रॉ मटेरियल म्हणून ऍक्ट होतो. तो रॉ मटेरियल म्हणजे ज्याच्यापासून समोर रिॲक्शन होणार आहेत. ठीक आहे. तर ते पूर्ण रॉ मटेरियल कशामध्ये प्रेझेंट असते, सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असते. आणि दुसरं एक की आपला जो सायटोप्लाझम आहे ना, तो व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीची एक साईट आहे. साईट म्हणजे समजून घ्या, एक एन्झाईम कॅटॅलिसिस आहे, ही एक रिॲक्शन आहे, ती सुद्धा कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. मग नंतर एटीपी बनेल कुठं, सायटोप्लाझममध्येच बनेल. न्यूक्लियस कुठे राहतील, सायटोप्लाझममध्येच राहतील. बरोबर आहे. एन्झाईम रिॲक्शन कुठं होतील, सायटोप्लाझममध्येच होतील. तर हा जो आहे सायटोप्लाझम, तो एक साईट प्रोव्हाइड करतो, म्हणजे एक जागा प्रोव्हाइड करतो. कशासाठी, रिॲक्शनसाठी, व्हेरियस मेटाबॉलिक रिॲक्शनसाठी किंवा व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी. ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा रिॲक्शन म्हणा, सेमच आहे. ठीक आहे. खूप साऱ्या रिॲक्शनसाठी तो एक जागा प्रोव्हाइड करतो की बा तुम्ही या आणि इथे रिॲक्शन करा, ही माझी जागा आहे, या रिॲक्शनमध्ये, या जागेमध्ये येऊन तुम्ही रिॲक्शन करा. ठीक आहे. आणि पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं आपण, तो काय म्हणून ऍक्ट होतो, रॉ मटेरियल म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे एखाद्या रिॲक्शन जवळ काही बनवण्यासाठी काही सबस्टन्सच नाही, तर तो सबस्टन्स स्वतः प्रोव्हाइड करतो, कोण, सायटोप्लाझम. बरोबर आहे. तर तो हा पॉईंट होता बघा. सायटोप्लाझम ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल. तो काय होतो, सोर्स म्हणून ऍक्ट करतो रॉ मटेरियलचा. ठीक आहे. आणि दुसरा ॲज वेल ॲज अ साईट. साईट म्हणजे जागा, साईट ऑफ व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तो एक जागा प्रोव्हाइड करतो खूप साऱ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी, खूप साऱ्या एन्झायमॅटिक रिॲक्शनसाठी. ठीक आहे. समजलं एवढं. आता याच्यानंतर पहा, इट हेल्प्स इन एक्सचेंज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल बिटवीन द सेल ऑर्गॅनेल्स. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो की पहा, आता सेल आहे, सेलला सेल वॉल असेल,
सेल वॉल असल्यावर त्यामध्ये काय असेल, सायटोप्लाझम असेल, आणि त्या सायटोप्लाझममध्ये खूप सारे सेल ऑर्गॅनेल्स असतात. काय असतात, सेल ऑर्गॅनेल्स. आणि ते सेल ऑर्गॅनेल्स जे आहे ते एकमेकांशी काहीतरी देवाणघेवाण चालू राहते त्यांची. ठीक आहे, म्हणजे हा एक सेल ऑर्गॅनेल आहे, ज्याचा न्यूक्लियस आहे, तो आपल्या न्यूक्लियसमधून कोणाला काहीतरी देईल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला काही देईल, गॉल्जी कॉम्प्लेक्सला काही देईल. म्हणजे त्यांची डिस्ट्रीब्युशन आणि एक्सपोर्टेशन ते चालूच राहतं नेहमी, त्यांची देवाणघेवाण चालू राहते. आणि ती देवाणघेवाण कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. ठीक आहे, हे बघा काय लिहून आहे, इट हेल्प्स इन एक्सचेंज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल. म्हणजे जे काही मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन होते दोन सेल ऑर्गॅनेल्समध्ये ते कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. ठीक आहे, हे सायटोप्लाझम बद्दल आपण पाहिलं. हा काय आहे, ग्राउंड सबस्टन्स आहे, कशामध्ये राहतो, सेलमध्ये राहतो. ठीक आहे, इनसाइड दी सेल वॉल, सेल वॉलच्या आतमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये खूप सारे सेल ऑर्गॅनेल्स राहतात. ठीक आहे, आपण ते समोर पाहणारच आहोत. आता सायटोप्लाझम जनरली एक मुवमेंट दाखवतो, त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, सायक्लॉसिस म्हणतो. काय म्हणतो, सायक्लॉसिस. ठीक आहे, नंतर काय म्हटलं आपण, सायटोप्लाझम काय म्हणून ऍक्ट होतो, तो एक रॉ मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि साइट म्हणजे जागा सुद्धा प्रोव्हाइड करतो खूप साऱ्या रिॲक्शनसाठी. ठीक आहे, एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीजसाठी. आणि नंतर काय करतो, इट हेल्प्स इन एक्सचेंज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल बिटवीन द सेल ऑर्गॅनेल्स. म्हणजे खूप साऱ्या सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे जी काही देवाणघेवाण होते ती त्या सहाय्यानेच होते. कशाच्या सहाय्याने, सायटोप्लाझमच्या सहाय्याने. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. आता याच्यानंतर पहा काय येतं. याच्यानंतर याच्यानंतरचा पार्ट आहे की सायटोप्लाझम बनतो कशापासून. काय आहे, सायटोप्लाझम हा बनतो कशापासून. पहा काय लिहाल तुम्ही, सायटोप्लाझम जनरली consist of water, organic and inorganic substances. Cytoplasm generally consists of water, organic and inorganic substances. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जास्तीत जास्त काय राहतं, जे काही ग्राउंड सबस्टन्स राहतो. बरोबर आहे, समजून घ्या अशी एक सेल असेल, ही एक सेल आहे, असंच असेल म्हणून सेल असं काही कंपल्सरी नाही आहे बरं. ठीक आहे, तुम्ही सेल अशीही काढू शकता, रेक्टँग्युलर ही शेप असू शकतो. ठीक आहे, ट्रायंग्युलर सुद्धा शेप असू शकतो सेलचा. ठीक आहे, स्पायरल सुद्धा असू शकतो, असा सुद्धा शेप असू शकतो सेलचा. नंतर कॉइल्ड असतो. ठीक आहे, कोनिकल सुद्धा असतो, असा कोनिकल. ठीक आहे, तर हे काय झाले, पूर्ण शेप झालेत. तर आपण यातला एकच शेप पाहू पहिले. जनरली सपोज आपण पाहत आहोत रेक्टँग्युलर शेप. ठीक आहे, ही काय झाली मग बाहेरची, ही झाली सेल वॉल. ही जनरली काय आहे तुमची, सेल वॉल. या सेल वॉलच्या आतमध्ये जे काही मटेरियल राहील त्याला आपण जनरली काय म्हणतो, सायटोप्लाझम. काय म्हणतो, सायटोप्लाझम. ठीक आहे, हे पूर्ण काय झालं तुमचं आतमधलं सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझम मध्ये हे काय झालं तुमचं सायटोप्लाझम. आता हा सायटोप्लाझम आहे काय नेमका, तर या सायटोप्लाझम मध्ये जास्तीत जास्त काय राहतं, वॉटर राहतं, ऑर्गॅनिक मटेरियल राहतात, इनऑर्गॅनिक मटेरियल राहतात. ठीक आहे, आता ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल मध्ये कोणकोणते ते, जसं ग्लुकोज राहील, याच्यामध्ये काय राहतं, ग्लुकोज झालं. नंतर मिनरल्स झाले, मिनरल्स. ठीक आहे, अमिनो ऍसिड झाले, अमिनो ऍसिड, विटामिन्स, अमिनो ऍसिड, मिनरल्स, ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, मिनरल्स, विटामिन्स. हे खूप सारे प्रकार जे आहेत हे ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये येतात. ठीक आहे, जसा ग्लुकोज झाला, ग्लुकोज हा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. ठीक आहे, मिनरल्स हे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत, अमिनो ऍसिड परत ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत, विटामिन्स हे परत इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. ठीक आहे, विटामिन सुद्धा ऑर्गॅनिक येतात, इनऑर्गॅनिक येत नाहीत. ठीक आहे, तर हे पूर्ण काय होते, तुमचे मटेरियल होते जे तुमचे कशामध्ये प्रेझेंट राहतात, जनरली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट राहतात. म्हणजे या पूर्ण सायटोप्लाझम मध्ये जास्तीत जास्त काय राहतं माहिती आहे का, याच्यामध्ये वॉटर राहतं.
आणि त्याच्याऐवजी बाकीचं काय राहतं मग ग्लुकोज, मिनरल्स, अमिनो ॲसिड, विटॅमिन्स, एन्झाईम्स राहतात. आता खूप सारे रिॲक्शन्स होणार आहेत याच्यामध्ये सायटोप्लाझममध्ये, तर एन्झाईम तर राहणारच, बरोबर आहे की नाही. जर एन्झाईम नसतील तर रिॲक्शन होतील का? बरोबर आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आपण पाणी का पितो? कारण की पाणी हा काय, इट इज ॲक्ट ॲज अ सॉल्वंट, तो एक सॉल्वंट आहे. आणि तो रिॲक्शन जर का कोणती रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये व्हायची असेल तर त्या रिॲक्शनसाठी सॉल्वंट हा गरजेचा असतो. विदाऊट सॉल्वंट कोणती रिॲक्शन पूर्णपणे होत नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला पाणी पिणं हे गरजेचंच असतं. ठीक आहे. तर सायटोप्लाझम जो आपण पाणी पितो ना, तर सेलमध्ये सुद्धा ते वॉटर चाललं जातं, सेलमध्ये सुद्धा ते वॉटर जातं. ठीक आहे. जनरली हे लक्षात ठेवा की सायटोप्लाझममध्ये काय काय राहतं, वॉटर, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, मिनरल्स, अमिनो ॲसिड्स, विटॅमिन्स, एन्झाईम्स एक्सेट्रा. ठीक आहे. अजून खूप सारे आहेतच. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. आता याच्यानंतर लक्षात घ्या की आपण आधीच पाहिलं होतं की सेलमध्ये म्हटलं होतं मी तुम्हाला खूप सारे काय राहतात, सेल ऑर्गॅनेल्स राहतात. काय राहतात? सेल ऑर्गॅनेल्स राहतात. देयर इज अ प्रेझन्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स. काय म्हणू आपण? इन दी सायटोप्लाझम, इन दी सायटोप्लाझम there is a presence of there is a presence of various cell organelles खूप सारे काय आहेत, सेल ऑर्गॅनेल्स आहेत. लाईक माइटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, रायबोसोम्स, नंतर अजून काय आलं, न्यूक्लियस, गोल्जी कॉम्प्लेक्स, प्लास्टिड्स एक्सेट्रा. अजून खूप सारे येतात बरं. ठीक आहे. सेंट्रिओल राहिला, अजून आपला सेंट्रिओल, प्लास्टिड झाले, सेंट्रिओल राहिले, सायटोस्केलेटन राहिला, मायक्रोट्युब्युल्स राहिले. असे खूप सारे पदार्थ आहेत, म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स आहेत जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. तर हे होतं बघा अबाउट सायटोप्लाझम. ठीक आहे. आपण सुरुवात केली होती सायटोप्लाझम काय आहे, त्याच्यामध्ये कोणती मुवमेंट होते आणि त्याला आपण काय म्हणतो, तिथून सुरुवात केली. तर शेवट झाला आपला याच्यामध्ये काय काय प्रेझेंट राहतं बघा. सायटोप्लाझममध्ये जे काही पूर्ण हे आहेत सेल ऑर्गॅनेल्स ते पूर्णच्या पूर्ण सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. हां, आणि हे जे सायटोप्लाझम आहेत ना, म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स काम काय करतात पहा. सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेल्स राहतात काय, तर सायटोप्लाझमचा जे हिस्सा आहे ते काय आहेत, एक त्यांचा हे आहे हिस्सा आहे, आणि ते काय करतात, आपलं काम पर्टिक्युलर करून ठेवतात. समजून घ्या, एक सेल आहे, या सेलमध्ये एक पर्टिक्युलर एक वेगळा म्हणजे एक सेल आहे, त्या सेलमध्ये सायटोप्लाझम आहे, आणि त्या सायटोप्लाझममध्ये एक वेगळा ऑर्गन आहे, तो त्याचं काम करेल. दुसरा वेगळा ऑर्गन आहे, तो त्याचं काम करेल. नंतर एक अजून सेंटरमध्ये वेगळा ऑर्गन आहे, तो त्याचं काम करेल. ठीक आहे. पण हे तिन्ही ऑर्गन कशामध्ये प्रेझेंट आहेत, सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे. तर ते सायटोप्लाझम, आता हे 2-3 जे ऑर्गन्स आहेत, बरोबर आहे, सेल ऑर्गॅनेल्स आहेत, ते एकमेकांशी कशा अटॅच राहतील, विथ द हेल्प ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे ते एकमेकांशी जे काही त्यांचं नातं असेल ते विथ द हेल्प ऑफ सायटोप्लाझमच असेल. कारण की सायटोप्लाझम हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये, डिस्ट्रीब्युशनमध्ये आणि कशामध्ये हेल्प करतो, डिस्ट्रीब्युशनमध्ये. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे एखादी वस्तू इथून तिथं जाऊ देतो तो त्याच्या थ्रू. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट करू देतो. ठीक आहे. हे काम जे होतं ते कशाचं होतं, सायटोप्लाझमचं होतं. ओके, कळालं. सायटोप्लाझम काय आहे, त्याच्यामध्ये काय राहतं, जनरली जास्तीत जास्त सायटोप्लाझममध्ये काय राहतं, वॉटर राहतं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स राहतात. मग ते कोणकोणते आहेत तेही लिहून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला सायटोप्लाझम इथे संपतो. याच्यानंतर जे पार्ट होईल तो आहे न्यूक्लियस, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत
टाईप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमबद्दल जे काही माहिती होती ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली. आता आपण पाहणार आहोत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे टाईप किती असतात. ठीक आहे, आणि जनरली ते आपण टाईप कशावरून डिसाईड करतो. ठीक आहे, मग ते 2 टाईप असतात तर मग कसे असतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, जनरली पहा, मी तुम्हाला एक सांगतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर जनरली डिवायडेड इंटू